औषध निरीक्षक भरती कथित पेपरफुटी प्रकरण. रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंडेंची भेट. मोठी अपडेट समोर. MPSCच्या औषध निरीक्षक भरती प्रक्रियेतील कथित पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. पेपरफुटीची तक्रार करणाऱ्या व्यक्तीने ती तक्रार बनावट असल्याचा दावा केल्याची माहिती समोर येते आहे आणि या कथित युटर्नमुळे प्रकरण अधिकच चर्चेत आलेलं आहे. परंतु तक्रारदारावर दबाव आणला गेला असावा असा संशय या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात त्यांनी आज तुकाराम मुंडे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आम्ही तुकाराम मुंडे यांना एक कंप्लेंट पत्र दिलेलं आहे. आम्ही समजू शकतो MPSC ही एक स्वायत्त संस्था आहे, तुम्ही तिथे काही बोलू शकत नाही, पण आम्ही दिलेलं पत्र ते नक्की तपासू शकता. तुम्ही जर बघितलं असेल याच्या आधीसुद्धा हा जो काही लोकेश पाटील उर्फ गौरव पाटील आणि ऋषिकेश गांगर्डे हे दोन तरुण आहेत, त्यांनी ते पत्र तुकाराम मुंडे यांच्या ऑफिसला दिलं होतं 21 जुलै रोजी आणि त्याच रात्री तुकाराम मुंडे यांच्या ऑफिसचे ते पत्र सर्व पुरावे MPSCच्या कार्यालयात पाठवले होते आणि तुम्ही तुमच्या लेवलवर योग्य पद्धतीचा निर्णय घ्यावा अशी विनंती केली. आज देखील आम्ही त्या संदर्भात चर्चा केली. तुकाराम मुंडेंचं मत आहे, परीक्षा देऊन जे अधिकारी सरकारमध्ये येतात ते पारदर्शकपणे परीक्षा देऊन येणं फार महत्त्वाचं आहे. जर पैसे देऊन किंवा एखाद्याच्या ओळखीतून एखादा अधिकारी होत असेल, असा अधिकारी लोकांना न्याय देऊ शकत नाही. मुंडेंची देखील हीच भूमिका आहे आणि आमची देखील तीच भूमिका आहे. आता आमचं हे पत्र आयोगाकडे पाठवतील अशी आशा आम्ही करतो आहोत. विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. लोकेश पाटील उर्फ गौरव पाटील हा एकच व्यक्ती आहे. त्यांनी आयोगाला जे पत्र पाठवलं आहे त्याची कॉपी आमच्याकडे आहे. ऋषिकेश गांगर्डे नावाची जी काही व्यक्ती आहे, हा तरुण देखील जेव्हा गौरव पाटील यांनी तक्रार केली होती तेव्हा तुकाराम मुंडेंच्या ऑफिसला आला होता. त्याचबरोबर तो MPSCच्या आयोगाकडे देखील गेलेला होता. काही वेळापूर्वी ऋषिकेश गांगर्डे याने एक व्हिडिओ जारी केलेला आहे. त्यामध्ये त्याने म्हटलं आहे की गौरव माझा मित्र आहे. त्याला धमकावण्यात आल्यामुळे त्याने यातून माघार घेतली, परंतु मी अजूनही ठाम आहे असं या प्रकरणात रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. कसं असतं की हा MPAचा विषय आहे आणि तुकाराम मुंडे साहेबांचं काम या विभागामध्ये किती चांगलं आहे अख्ख्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी आणि मग त्यांना तीच विनंती करण्यासाठी आम्ही होतो की आम्ही जे आपल्याला कंप्लेंट पत्र देतो आहोत, आम्ही समजू शकतो MPSC स्वायत्त संस्था आहे, मी तिथं काही बोलू शकणार नाही, पण आम्ही दिलेलं पत्र हे नक्कीच तुम्ही त्यांना पाठवू शकता. तुम्ही जर बघितलं असेल याच्या आधी सुद्धा हा जो काही लोकेश पाटील आहे, नंतर गौरव पाटील आणि ऋषिकेश दोन जे युवा आहेत त्यांनी एक पत्र तुकाराम मुंडे साहेबांच्या ऑफिसला दिलं होतं 21 तारखेला आणि त्याच दिवशी संध्याकाळी तुकाराम मुंडे साहेबांच्या ऑफिसने MPSC आयोगाला ते पत्र आणि ते सगळे पुरावे पाठवले होते आणि तुमच्या लेवलवर तुम्ही निर्णय त्या ठिकाणी योग्य पद्धतीचा घ्यावा अशी विनंती केली. आज सुद्धा आम्ही जेव्हा चर्चा केली, तुकाराम मुंडे साहेबांचं मत आहे की सिस्टममध्ये म्हणजे सरकारमध्ये जे अधिकारी येतात ते स्पर्धा परीक्षा देऊन पारदर्शक पद्धतीने येणं फार महत्वाचं आहे. जर कुठल्याही परीक्षेमध्ये पैसा देऊन त्याच्या संपर्कातून एखादा व्यक्ती अधिकारी होत असेल तर उद्या जाऊन सर्वसामान्य लोकांना तो न्याय देऊ शकत नाही. ही भूमिका त्यांची जी आहे आणि आमची जी आहे ती नक्कीच समान आहे. आता आम्ही दिलेलं पत्र हे आयोगापर्यंत पाठवतील अशी आशा या ठिकाणी आम्ही करत आहोत. आता त्यांना भेटल्यानंतर आणि हे जे सर्व विद्यार्थी माझ्याबरोबर आले हा त्यांचा मुद्दा. तिथं हे सर्व विद्यार्थी त्यांच्याशी बोलत होते, चर्चा करत होते, त्यांच्यावर एक विश्वास आहे, अधिकारी म्हणून त्यांचं काम चांगलं आहे, त्यामुळे सर्व विद्यार्थी त्यांच्यावर विश्वास ठेवून असतात. त्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून या विषयावर बोलणं हे त्यांच्यासाठी महत्वाचं होतं म्हणून आम्ही करत आलो होतो. आता तुमच्याशी बोलल्यानंतर आम्ही लगेचच MPSC आयोगाकडे त्या ठिकाणी चाललेलो आहोत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.